अखेर रामदास कदम यांचा माफीनामा समोर आला। दसऱ्यानिमित्त दोन शिवसेनेचे वेगवेगळे एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आणि उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा, परंतु या दोन्ही दसरा मेळाव्यामध्ये महाराष्ट्राचं विशेष लक्ष असतं आणि या मेळाव्यामधून रामदास कदम महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे म्हटलं की एक वेगळी ऊर्जा तयार होते आणि याच ऊर्जामुळं जे महाराष्ट्रातील दोन शिवसेना आहेत, या दोन शिवसेनांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत आणि या मतप्रवाहामुळं इकडे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा असतो, तर एकीकडं जे एकनाथ शिंदे आहेत त्यांचा दसरा मेळावा असतो। परंतु मित्रांनो, दसरा मेळाव्याचे जे काही महाराष्ट्रातून जे शिवसैनिक दसरा मेळाव्यानिमित्त जे काही विचाराचं सोनं लुटण्यासाठी मुंबईमध्ये येतात, त्याच वेळेस वेगवेगळ्या नेत्यांची भाषणं झाली आणि या भाषणाला जे काही रामदास कदम भाई आहेत यांना बोलण्यासाठी उठवले गेलं, बोलण्यासाठी संधी दिली। परंतु या संधीच्या वेळेस रामदास कदम आपल्या भाषणामध्ये किंवा साठी आणि नाटी म्हणतात त्याप्रमाणे रामदास कदम हे वेगळ्याच भाषेमध्ये बोलू लागले आणि त्यांनी बोलता बोलता जे काही त्यांचं दैवत आहे ते दैवत म्हणजे कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी ते बोलून गेले की ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांना देवाज्ञा झाली त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांचं पार्थिव 2 दिवस ठेवण्यात आलं आणि ते 2 दिवस ठेवण्याचं कारण होतं की त्यांच्या बोटाचे ठसे घेतले आणि ठसे कशासाठी घेतले तर त्यांची प्रॉपर्टी नावावर करून घेण्यासाठी ठसे घेतले असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं आणि मित्रांनो, तिथंच रामदास कदम यांना स्ट्रोक बसला किंवा रामदास कदम यांचे पाय गाळामध्ये फसल्यासारखे झाले। कारण मित्रांनो, तेच आपण रामदास कदम की जे बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे सैनिक आणि बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जायचे। परंतु जसेच रामदास कदम उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलले तसंच रामदास कदम यांच्यावर उद्धव सेनेमधील नेते पलटवार म्हणून बोलण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्या सेनेने सुरू केलं। मित्रांनो, गेम कसा पलटतो हे आपण 2 दिवसामध्ये बघितलं आहे। कारण ज्यावेळेस रामदास कदम बाहेर आले आणि पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की रामदास भाई, आपल्याला हे माहीत होतं तर तुम्ही आत्ताच असं का बोललात, तर त्यांनी असं सांगितलं की मला त्यावेळेस काही लोकांनी सांगितलं होतं की बाळासाहेब ठाकरे यांचे ठसे घेण्यात आले आणि म्हणून मी तसं बोललो। मित्रांनो, माणूस किती पटकन पलटू शकतो हे ताजं उदाहरण आपण रामदास कदम यांच्याकडून बघितलं आणि जसंच रामदास कदम बोलले तसंच पुढं आले वेगवेगळे प्रकरणं। मग ते रामदास कदम यांचे चिरंजीव जे काही आत्ताचे गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्यावर टीका होऊ लागली की रामदास कदम यांच्या मिसेसच्या नावाने किंवा बायकोच्या नावाने पनवेलमध्ये बार चालवतात। आणि दुसरा विषय आला की निलेश गायवाळ यांचे बंधू सचिन गायवाळ यांचं नाव पुढं आलं। कारण मित्रांनो, एखादा गुन्हेगार ज्या वेळेस गुन्हे करतो आणि त्याचं रेकॉर्ड तयार होतं, ते रेकॉर्ड म्हणजे पोलिसांकडं असतं, गृहविभागाकडं असतं आणि एवढे 302 सारखे 307 सारखे प्रकरणं असून देखील योगेश कदम जे की रामदास कदम यांचे चिरंजीव आहेत त्यांनी सचिन गायवाळ यांना रिव्हॉल्वरचं लायसन देण्यात आलं आणि त्यांची शिफारस योगेश कदम यांची शिफारस होती। म्हणून विरोधकांनी चर्चा सुरू केली। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलथापालथ होण्याची शक्यता असल्याची बातमी बाहेर येऊ लागली, चर्चा करू लागलेत आणि मीडियाने पण उचलून धरलं। मित्रांनो, हाच तो सचिन
घायवाळ निलेश घायवाळ आहे, यांचा भाऊ आहे आणि पुण्यामध्ये या दोघा भावांना कुख्यात गुंड म्हणून ओळखलं जातं, कुख्यात गँगस्टर म्हणून ओळखलं जातं आणि यांच्यावर मारण्याचा प्रयत्न, मर्डर, हत्या, खंडणी असे वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल आहेत. तरी मित्रांनो, योगेश कदम यांनी यांना रिव्हॉल्वरचं लायसन दिलं आणि हा प्रकरण उघडकीस येण्याचं कारण फक्त रामदास कदम आहेत. कारण मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखाद्यावर बोट दाखवतो, आरे करतो, तर त्या आरेला कार्य नक्कीच होत असतं. म्हणून जे काही अनिल परब आहेत, त्यानंतर भास्करराव जाधव आहेत, यांनी पूर्ण रामदास कदम यांची लायकी काढली आणि लायकीच काढलं नाही तर त्यांना कमरेखालच्या भाषेमध्ये त्यांना बोलण्याचं काम भास्कर जाधव आणि जे काही अनिल परब उद्धव सेनेचे नेते आहेत यांनी सुरू केलं मित्रांनो. आणि त्याच वेळेस रामदास कदम यांनी वेगळ्या पद्धतीने माफी मागितली किंवा माफीनामा सादर केला असं म्हणावं लागेल. कारण मित्रांनो, ज्या वेळेस एखादा नेता अडचणीत येतो, एखादा पुढारी अडचणीत येतो, त्यावेळेस तो पाया पडण्याची आपण तयारी दाखवतो आणि त्यातलंच उदाहरण म्हणजे रामदास कदम. मित्रांनो, आपण काय बोलतो आणि किती बोलतो हे आपण अगोदर तपासलं पाहिजे आणि त्यातूनच रामदास कदम यांची पूर्ण फजिती झाली असं आज तरी दिसत आहे. पण पलट किती अशा वातावरणामध्ये माणसाने किती फिरकी घ्यावा हे पण आज आपल्याला किंवा महाराष्ट्राला बघायला भेटलं आहे. कारण निलेश जो काय घायवाळ आहे तो विदेशात पळून गेला असं मीडियामध्ये चर्चा आहे, मीडियामध्ये दाखवलं जात आहे. परंतु त्यांचा भाऊ जे सचिन घायवाळ आहे त्यांच्यावर 2-3 गुन्हे 2 दिवसामध्ये दाखल झालं असं सोशल मीडियावर आणि जे काही आपलं इलेक्ट्रिक मीडिया आहे त्याच्यावर दाखवलं जात आहे. मित्रांनो, भास्कर जाधव आणि अनिल परब हे उद्धव ठाकरे यांचे सच्चे सैनिक आहेत आणि जे काही एकनाथ शिंदे साहेब आहेत यांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून एकनाथ कदम यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यांचा मुलगा योगेश कदम यांच्याकडे बघितलं जातं. आणि नक्कीच बापाचा जीव मुलामध्ये नक्कीच असतो, परंतु बाप काय बोलतो हे मुलांनी पण समजून घेतलं पाहिजे आणि बापाला सांगितलं पाहिजे की आपण ज्या नेत्याकडं पूर्ण हयात घातली त्याच नेत्याला बदनाम करण्याचं काम आज रामदास कदम हे करत आहेत. म्हणून रामदास कदम यांनी माफीनामा सादर केल्यासारखं आज दिसलं. तरी मित्रांनो, रामदास कदम यांनी नक्की नामा सादर केला का? आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.